महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी एका मोठ्या संख्येने सुरू असलेल्या आंदोलनाला या ठिकाणी थांबवण्याकरिता माघार घेण्यासाठी भाग पाडण्याकरिता एक GR पारित केला। तो GR या संविधानाची आणि कायद्याची पायमल्ली करणारा GR आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। हा GR इथल्या गावगाड्यातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गावगाड्यातल्या बहुजनांच्या ओबीसींच्या आरक्षणाला संपुष्टात आणणारा GR आहे। या GRच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये या शासनानं इथल्या शोषित वंचित बहुजनांच्या ओबीसींच्या पाठीत खंजर खोपण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आमची मागणी आहे की हा GR तात्काळ मागे घेण्यात यावा आणि इथल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करू देता कामा नये। मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये येण्यासाठीची तरतूद काय आहे कायद्यामध्ये? मागासवर्गीय आयोग नेमावा लागतो। त्या आयोगाने इम्पेरिकल डाटाच्या आधारे कुठेतरी त्या समाजाला मागास ठरवावं लागतं, सिद्ध करावं लागतं मागासलेपण, तेव्हा कुठं ओबीसी मध्ये त्यांना त्या ठिकाणी सामील करता येतं। परंतु या शासनाने अशा प्रकारची कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता सरळ एका आंदोलनाला बळी पडून, एका दडपशाहीला बळी पडून ओबीसी बहुजनांचं आरक्षण संपुष्टात आणणारा हा GR काढलेला आहे। आणि हा GR या आमच्या बहुजन ओबीसी मागासवर्गीयांसाठी रौलट ऍक्ट आहे। म्हणून या बेकायदेशीर अन्यायकारी GRची आम्ही आज होळी करत आहोत। या GRचा आम्ही निषेध करतो, शासनाला विनंती करतो की हा GR तात्काळ मागे घेण्यात यावा आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बहुजनांना अस्वस्थ करण्यात यावं।